श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ नावे. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. आजचा आपला विषय आहे की अमावस्या आहे. उद्या बुधवारी रात्री म्हणजे बुधवारी रात्री म्हणजे 12 नंतर अमावस्या लागणार आहे. पूर्ण गुरुवार हा अमावस्या असणार आहे आणि गुरुवारी रात्री 12 नंतर अमावस्या संपणार आहे. तर आपल्याला जे काही उपाय वगैरे जे काही असेल अमावस्येचे आपण उपाय करतो ते आपल्याला गुरुवारी करायचे आहेत. त्याच्यानंतर अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्यासुद्धा आपण त्याला आषाढी अमावस्यासुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर त्या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचं आहे आणि आपण त्याला दर्श अमावस्यासुद्धा म्हणतो. तर त्या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचं आहे. म्हणजे आपल्या घरात जेवढे पण दिवे असतील तेवढे दिवे आपल्याला स्वच्छ धुवून त्याची पूजा आपल्याला करायची आहे. तर ती अगदी साधे सिंपल पद्धतीने करायची आहे. तुम्ही त्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी सुद्धा दीपपूजन करू शकता, नाही तर संध्याकाळी केलं तरीही चालेल. जितके तुमच्या घरात दिवे असतील तेवढे स्वच्छ तुम्हाला धुवायचे आहेत. देवाऱ्यासमोर तुम्हाला एक पाट मांडायचा आहे. त्याच्यावर लाल वस्त्र ठेवून पहिले तांदूळ ठेवायचे, त्याच्यानंतर त्याच्यावर थोडं कुंकू हळद ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर त्यावर दिवे ठेवायचे. तर दिवे ठेवून त्याच्यामध्ये वाती लावायच्या. तर बाकीचे जेवढे तुमच्याकडे दिवे असतील, तुमच्याकडे जर 2 दिवे असतील तर ते 2 दिव्यापैकी एक दिव्यात तुम्ही तेल टाकू शकता, पण एक दिवा तरी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा आहे. तर त्याच्यानंतर दिवे लावायचे आहेत आणि त्यांना तिथे अगरबत्ती लावायची आणि त्या दिव्यांना तुम्हाला फुलं व्हायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. जी दिव्यादी प्रकार आणि मंगलमूर्ती आहे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर दिव्यांची आरती आहे यूट्यूबवर, तर ती आरती तुम्ही म्हणू शकता. तर अशा प्रकारे साधी सिंपल पद्धतीने तुम्हाला दीपपूजन करायचं आहे. हे अमावस्येला तुम्हाला म्हणजे गुरुवारी करायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमचे जे काही उपाय असतील, जसं की मुलं चिडचिड वगैरे करतात तर त्यांच्यावरून भात उतरवून टाकायचा, हे तुम्ही गुरुवारी करू शकतात. म्हणजे 12च्या आत, दुपारी 12च्या आत तुम्हाला तुमच्या मुलांवरून भात उतरवून टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्या दिवशी तुमचे जे स्वतःचे घर असतील तर त्या दिवशी तुम्ही नारळाचा जो उतारा आहे तो तुम्ही करू शकता. अमावस्येच्या दिवशी आपलं स्वतःचं जे घर असतं त्या घरामध्ये तुम्हाला नारळाचा उतारा हा करायचा आहे. गाडीवरून तुम्ही उतारा करू शकतात. त्याच्यानंतर जे आजारी माणसं आहेत त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही नारळाने उतारा करू शकतात. त्याच्यानंतर घरामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की जास्तच अडचणी वाढल्या आहेत तर पिवळ्या मोहरीचा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जे सगळे उपाय कापायचे आहेत अमावस्येचे ते गुरुवारी करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे दीपपूजन आहे हे सुद्धा तुम्हाला गुरुवारीच करायचं आहे. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.